माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे माहेरी आलेल्या विवाहितेची बेकायदेशीर पद्धतीने सोनोग्राफी करून व गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पंढरपूर येथील एका महिलेस तिघांवर बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वृषाली वैभव मोरे वर्ष 28 राहणार बोरगात काळे तालुका जिल्हा लातूर सध्या राहणार श्रीपत पिंपरी तालुका बार्शी असे या प्रकरणात मृत्यू झालेले विवाहितेचे नाव आहे। विकास पवार राहणार पंढरपूर अन्य दोघेजण असे या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे। पोलीस कर्मचारी अभिजित गाटे यांनी तालुका पोलिसांमध्ये फिर्याद दिली असून वृषाली मोरे ही बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे मयत झाल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला। मयताच्या शवविच्छेदनानंतर मृत्यूबाबत अभिप्राय मिळवण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांना अहवाल दिला। दरम्यान खबऱ्यामार्फत वृषालीचा मृत्यू गर्भपातामुळे झाल्याची माहिती मिळाल्याने मयत वृषाली नातेवाईकांचा तसेच संशयित इस्मानच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर काढण्यात आले। त्यानुसार वृषाली हिला लग्नानंतर एक मुलगी झाली, त्यानंतर ती पुन्हा गरोदर राहिली होती। पंढरपूर येथे दर्शनाकरिता जात असल्याचे सांगून ती विकास पवार नामक व्यक्तीकडे दुसरा मुलगा आहे की मुलगी आहे याची तपासणी करण्यास सांगितले। तेथे पवार व एका महिलेने सोनोग्राफी केली। त्यांनी तिला मुलगी असल्याचे सांगितले। तिने जवळील रोख 20,000 रुपये विकास पवार यांना दिले। सोनोग्राफी केलेल्या महिलेने गर्भ खाली करायच्या गोळ्या दिल्या। दरम्यान मुलगी वृषाली घरातील गादीवर चक्कर येऊन पडल्याने उपचाराकरिता बार्शी येथे नेले असता डॉक्टरांनी मुलगी वृषालीस चेक करून ती मृत झाल्याचे सांगितले। घेतलेल्या औषध गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्यात आला, त्याचाच त्रास होऊन ती मरण पावली आहे असे फिर्यादीत म्हणण्यात आले असून याविरोधात पोलीस अधिक तपास करीत आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।